जेवण बोलतो. नवीन वर्षाला खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला पण शुभेच्छा. खूप दिवसानंतर अनेक महिन्यानंतर आपली भेट झाली आणि मला असं वाटतं शेवटच्या चित्रपटाला आलो तो इकडे तुम्हाला सगळ्यांना भेटायला तो कट्यारच होता. आणि कट्यारनंतर इतके दिवसानंतर आलो. नेहमीच नाशिकला आल्यानंतर छान वाटतं कारण मराठी चित्रपटांच्या पाठीमागे नाशिककर कायमच सरळ हाताने उभे राहिले. आणि आता हा नव्या वर्षातला नवा चित्रपट घेऊन येतोय संगीत महात्मा. ट्रेलर तुम्ही पाहिला, गाणी तुम्ही पाहिली असतीलच. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी 113 वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या संगीत नाटकावरनं, संगीत महात्मा या नाटकावरनं प्रेरित असलेला, इन्स्पायर होऊन केला गेलेला हा चित्रपट आहे. गोविंदराव टेंबे यांचं संगीत होतं जुन्या नाटकाला. 67 गाणी होती आणि इतकी सुंदर आपल्या महाराष्ट्राची मराठी संगीत नाटकांची परंपरा कट्यारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. त्याला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. अगदी नवीन पिढीतली लहान लहान मुलं सुद्धा या निमित्ताने नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताशी जोडली गेली. पण एक गायकांच्या आयुष्यावरचा चित्रपट झाला. आता इच्छा होती की काहीतरी वेगळं करावं. मराठी चित्रपटांमध्ये फार कमी प्रमाणात हाताळला गेलेला किंवा किंबहुना तो हाताळलाच गेला नाही असा एक परिकथांचा प्रकार या संगीत महात्माच्या कथेमध्ये आढळला आणि त्याच्यावरती चित्रपट करायचं डोक्यात आलं. शिरीष गोपाळ देशपांडे, ऊर्जा देशपांडे हे मुंबईचे लेखक आणि आपल्याच नाशिकचा असलेला प्राजक्त देशमुख अशा 3 लेखकांनी मिळून याची पटकथा संवाद लिहिलेले आहे. जिओ स्टुडिओज आणि सुनील फडतरे यांची निर्मिती आहे. वैदेही इथे आज आपल्या समोर आहे, पण त्याचबरोबर सुमित राघवन, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, मीरा कुलकर्णी, शैलेश दातार, अर्चना निपाणकर, तीही नाशिकची अशी एक मोठी कलाकारांची फळी. शंकर एहसान लॉय यांचं संगीत, जुन्या नाटकातली 6 पदं, नवीन या सिनेमासाठी घडवलेली 8 नवीन गाणी, अशी एकूण 14 गाणी आणि 18 गायक. कदाचित मराठीमध्ये 18 गायक एका चित्रपटासाठी गाण्याचा हा पहिलाच योग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एका चित्रपटात गायक कधी एकवटले नव्हते, पण या निमित्ताने तेही साध्य झाले. आणि खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांसाठीच अतिशय महत्वाचा गेले 5 वर्ष आमची टीम संपूर्णपणे या चित्रपटाच्या पाठीमागे अथक मेहनत करत होती आणि आता तुमच्या सगळ्यांच्या समोर याला तो सज्ज झालाय. तुमचे प्रश्न तर मी ऑफकोर्स त्याची उत्तर देईन, पण त्याआधी मी वैदेहीला तिच्या कॅरेक्टरविषयी बोलायला सांगतो. मी याच्यात धैर्यधरची भूमिका केली आहे आणि वैदेहीने त्याच्यात भामिनीची भूमिका केली. आपल्याकडे काही काही व्यक्तिरेखा नाटकातल्या किंवा आपण जसं पुस्तक, कथा, कादंबरी म्हणतो साहित्यातल्या खूप प्रसिद्ध आहेत. गमतीने सांगायचं जसं शोलेमध्ये गब्बर प्रसिद्ध आहे, तसाच मला पण म्हटल्यानंतर सगळ्यांचा पहिला प्रश्न मला हा होता की भामिनी कोण आहे, आणि तोच लोकांचाही प्रश्न होता. तर इतकी सुंदर व्यक्तिरेखा त्या कथेतली आता चित्रपटातही तितक्याच सुंदर पद्धतीने आली आहे आणि वैदेहीने फार सुंदर काम या चित्रपटात केले. तुम्ही 10 जानेवारीला चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर आता वैदेहीला मी देतो आणि तिला तिच्या भूमिकेविषयी, या चित्रपटाच्या प्रवासाविषयी तिला सांगायचं. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आत्ता सुबोधांनी सांगितलं तसं 113 वर्षांपूर्वीच्या नाटकावरनं प्रेरित होऊन संगीत महात्मा हा चित्रपट आता तुमच्या पुढे येतोय. त्यामुळे भामिनी ही भूमिका जरी त्या नाटकातली असली तरी सुद्धा 2025 पर्यंत येईपर्यंत मला असं वाटतं की त्या भूमिकेत सुद्धा काही बदल घडलेत आणि आजच्या काळात, आजच्या पिढीला सुद्धा ती रिलेटेबल वाटेल अशी भूमिका भामिनीची या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या काळातली स्त्री, तिला मिळालेलं स्वातंत्र्य विचारांचं, आचारांचं, मोकळीक, आपले निर्णय घेण्याची, आपल्या आवडीनिवडी जपण्याची आणि एक स्वतःचा शोध असलेला प्रवास जो आपण सगळेच अनुभवतो आपल्या आयुष्यात, तशी खरं तर ही भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. आणि मी कायमच म्हणते की मी खूप नशीबवान की मला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या आहेत. आणि जिओ स्टुडिओज, सुनील फडतरे, आमचे दिग्दर्शक सुबोध भावे, या सगळ्यांचे आभार की त्यांना असं वाटलं पुन्हा एकदा काहीतरी वेगळं माझ्या हातनं होऊ शकेल त्यांच्या सहाय्याने. त्यामुळे या वेगळ्या भूमिकेत, नायिकेच्या खऱ्या अर्थाने भूमिकेत, या परिकथेतली नायिका म्हणून मला तुमच्या पुढे येता येतंय याचा मला आनंद आहे. अशा पद्धतीचा सिनेमा आपल्याकडे नाही आहे, जसं आता सुबोधदादा म्हणाला तसं. त्यामुळे कलाकार म्हणून जे स्वप्न असतं की अशा इतक्या मोठ्या स्केलवर होणाऱ्या चित्रपटाचा आपण भाग व्हावा, ते माझं या निमित्ताने पूर्ण झालंय. आणि अर्थातच आता 10 जानेवारीला चित्रपट रिलीज होईल तेव्हा तुम्ही तो पाहाल आणि तुम्हाला कसा वाटतंय तो तुम्ही नक्की कळवा आम्हाला.
सुबोध, आम्ही असं समजू का कट्यार काळजात घुसले पार्ट 2 म्हणून? नाही, कट्यार काळजात घुसली पार्ट 2 करायचं असतं तर मी कट्यार काळजात घुसली पार्ट 2 केला असता, पण मला तो करायचा नव्हता. माझ्यासाठी गायकांची गोष्ट मला सांगायची होती. ते नाटक मला असं वाटलं की त्याच्यावरचा चित्रपट फार सुंदर होऊ शकतो, त्याच्यावरचा चित्रपट करून झाला. आता ही वेगळी गोष्ट आहे, ही गायकांची गोष्ट नाही आहे. ही आपण चांदोबा वगैरे आपलं लहानपणी तुम्ही वाचलं असेल, आपल्याकडे घरी यायचं पाहिजे, किंवा अनेक आपण जसं आपल्याकडे खूप उत्तम उत्तम लेखक होऊन गेले ज्यांनी फार सुंदर कथा लिहिल्या. फास्टर फेणेसारखं एक अत्यंत काल्पनिक कॅरेक्टर आपल्याकडे खूप फेमस आहे, किंवा चांदोबातल्या गोष्टी आपल्याकडे खूप फेमस आहेत. तसं मला असं वाटलं की बाहेरच्या देशांमध्ये इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांच्याकडचे जे म्युझिकल्स आहेत, नाटक, त्याच्यावरती सिनेमे झालेत. म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक नाटकावरचा सिनेमा झाला आहे, किंवा फिडलर ऑन द रूफ सारख्या अतिशय सुंदर नाटकावरचा सिनेमा झाला आहे, ज्याचं आपल्याकडे व्यंकटेश माडगुळकरांनी बिकटवाट वहिवाट नावाने मराठीतही करण्याचा प्रयत्न केला. अभिषेकी बुवांचंच त्याला संगीत होतं, पण ते तितकं चाललं नाही. सही परांजपेंनी ते नाटक बसवलं होतं. किंवा ब्युटी अँड द बीस्ट असेल, ला मिझरेबल असेल, किंवा आत्ताच आलेला लाला लँड सारखा त्यांचा म्युझिकल सिनेमा असेल. तर वेस्टर्न सिनेमाजमध्ये अशा प्रकारचा प्रयोग कायम केला गेलाय की नाटकाचा आधार घेऊन त्याला चित्रपटात रूपांतर करणं किंवा त्याचं माध्यमांतर करणं, किंवा त्यांच्याकडचे फेरीटेल्स असतील, जसे डिस्नीचे सिनेमे असतील की त्यातलं ब्युटी अँड द बीस्ट असेल, अल्लादीन असेल, असे अनेक फेरीटेल्स असतील. मराठीमध्ये मी विचार केला की आपल्याकडे परिकथा आहे का, तर आपल्याकडे एकही परिकथा नाही, आपल्याकडे फेरीटेल्सच नाही आहे. चांदोबातली गोष्टच नाही आपल्या चित्रपटांमध्ये, आणि ती चांदोबातली गोष्ट मला या नाटकाच्या कथेमध्ये आढळली, म्हणून हा चित्रपट करायचा निर्णय घेतला. कट्यारचा याच्याशी काहीही संबंध नाही. कट्यारचं संगीत, कट्यारचे पात्र, कट्यारचा विषय हे पूर्णपणे वेगळं होतं, आणि संगीत महात्मांचा विषय, गाणी, कथा, व्यक्तिरेखा या संपूर्णपणे वेगळ्या आहेत. कदाचित सुबोध भावे आणि आमची सगळी अनेक टेक्निकल टीम, निखिल साने हे त्याच्यात कॉमन आहेत, म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल की कट्यार पार्ट होय, पण त्याच्यात कलाकार आणि गायक हे समीकरण जसं कट्यारमध्ये होते तेच समीकरण इकडे दिसलं ते आहे. तो सूर जुळले की आपण त्यांच्याबरोबर राहतो ना. आपले जसे मित्र असतात की त्या मित्रांबरोबर एकदा सूर जुळले की आपल्याला त्यांच्याबरोबर राहावंसं वाटतं. तसं शंकर एहसान लॉय ही त्रयी अशी आहे की त्यांना आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं ज्ञान तर आहेच आहे, पण मराठीमध्ये सुद्धा जे प्रयोग संगीत नाटकांमधनं झाले त्याचंही शंकरजींना फार सुंदर ज्ञान आहे, त्याचा अभ्यास आहे. आणि मराठी संगीत नाटकांच्या पदांना कुठेही त्यांच्या आत्म्याला धक्का न लावता आजच्या पिढीला आवडतील अशा पद्धतीने त्यांच्यासमोर साकार करण्याची त्यांची हातोटी देखील आहे. म्हणून शंकर एहसान लॉय, आम्ही त्याच्यात कॉमन आहोत, कारण आम्हाला कट्यारनंतर एक म्युझिकल चित्रपट करायचाच होता, ज्याचा विषय आम्ही शोधत होतो, आणि संगीत मानपान आमच्या वाचनात आलं. सुबोध, हा चित्रपट बहुचर्चित आहे, बऱ्याचदा त्याची चर्चा झाली. 1 नोव्हेंबरलाच येणार होता, बऱ्याच म्हणजे चर्चा होती, मग नेमकी डिले का झाला? पूर्ण नाही झाला. अच्छा, वेळच पूर्ण नाही, पिक्चर पूर्ण नाही झाला, कारण याचं काम इतकं आहे, VFXचं काम खूप आहे. आम्हाला असं वाटलं की शूटिंग नंतर आम्हाला अचीव्ह करता येईल 1 नोव्हेंबर, पण लक्षात आलं की ते खूप आहे, म्हणजे प्रचंड काम होतं आणि ते पूर्ण होत नव्हतं. मग अर्धवट काहीतरी लोकांसमोर देण्यापेक्षा इतका हट्टीपणा करण्याची गरज नाही, आपण त्याच्यापेक्षा 2 महिने पुढे जाऊया, पण जे लोकांसमोर आणूया ते अत्यंत उत्तम अशा प्रकारचीच कला पुढे आणू, म्हणून 1 नोव्हेंबरला केलं होतं आधी, पण ते आता 10 जानेवारी झालं. एक कलाकार म्हणून, निर्माता म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून यापूर्वी तू भूमिका बजावलाय, त्याच्यात यशस्वी झालाय, परंतु तुला संगीत मानपान करताना एक दिग्दर्शक म्हणून वेगळं काय अभ्यास करावा लागला, म्हणजे त्याचे परिश्रम कसे होते नेमके? तुला ते एक आव्हान होतं हे सगळं करत असताना? आव्हान तर नक्कीच होतं. मला असं वाटतं की कट्यारपेक्षा सुद्धा अत्यंत अवघड सिनेमा आहे हा करायला. कट्यार त्या मनाने, म्हणजे ह्याच्या कम्पॅरिझन मध्ये कट्यार थोडं सोपं होतं, पण संगीत मानपान करणं खूप अवघड आहे. याचं कारण याचा काही रेफरन्स पॉईंट आपल्याकडे नाही आहे. म्हणजे परिकथा कशा करतात किंवा भारतीय भाषेतल्या परिकथा कशा करतात याचा रेफरन्स पॉईंटच आपल्याकडे नाही. आपल्याकडे भारत परिकथाच नाही आहेत. बघा, कुठलाही सिनेमा काढा तुम्ही, आपल्याला आता साऊथचे इतके लार्जर दॅन लाईफ हिरो बघायचे सवय झाली, किंवा बंगाली चित्रपट एक वेगळ्या साहित्यावरती आधारित असतो, किंवा मल्याळम चित्रपट एक अत्यंत वेगळ्या विषयांवरचा सादर होत असतो. हिंदीमध्ये सुद्धा परिकथा नाही आहेत, फेरीटेल्स नाही आहेत. एकेकाळी होत्या, म्हणजे मला आठवतंय अजुबा असेल किंवा छोटा चेतन असेल यासारखे चित्रपट होते जे त्या अर्थाने खूप वेगळे होते. किंवा दूरदर्शनवरती सादर झालेली चंद्रकांता ही तशी गोष्ट होती, बरोबर. तर असे खूप कमी प्रयत्न आपल्याकडे झालेत, त्यामुळे त्याचा रेफरन्स पॉईंट काय घ्यायचा हा महत्वाचा मुद्दा होता.
दुसरी गोष्ट, आपल्याला जरी परिकथा लोकांसमोर मांडायची असेल तरी नाटकाचं स्क्रिप्ट हे खूप वेगळं होतं. मग आपल्याला जो बदल करायचा आहे तो आपल्याला सिनेमासाठी बदल करायचा आहे, सिनेमाच्या माध्यमांमध्ये आवश्यक तो बदल करायचा आहे. हे जे नाटकातली छोटासा बीज घेऊन सिनेमामध्ये जो आणणं जो होतं ना, हे सगळ्यात आव्हानात्मक होतं. आणि आमची सगळ्यात जास्त वेळ त्याच्यात जवळजवळ 3.5 वर्ष आम्ही स्क्रिप्टवरती काम करत होतो. 3.5 वर्षानंतर हे स्क्रिप्ट पूर्ण झाले. कितीतरी ड्राफ्ट आम्ही पूर्ण केले, आवडले नाही, फेकून दिले. हा 26वा ड्राफ्ट आहे जो आवडला. असं वाटलं की याच्यावरती सिनेमा आता चांगला होऊ शकेल आणि तो शूट केला. पण तरी मूळ कथेला कुठे बदल दिली? मूळ कथेमध्ये बरेच बदल करायला लागतात तुम्हाला. त्यातली 2 पात्र आम्ही घेतलेत, धैर्यधर आणि भामिनी. आणि त्यांच्यातला एक छोटासा जर्म घेतलाय जो नाटकातला आहे की त्या दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं. बस एवढंच घेऊन अख्खा सिनेमा नव्याने लिहिलाय. गाण्यांचा उल्लेख काही नाही ना त्या जुन्या नाट्यगीतांचा? त्याच्यात 6 नाट्यगीतं आहेत ना, जुनीच चाली त्याच आहेत. फक्त ते 2025 मध्ये मांडताना त्याला ह्या परिकथेत आल्यानंतर जे बदल करावे लागतील त्या प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन मध्ये बदल केलाय. नेहमीच नाटकामध्ये सादर होणारा ऑर्गन तबला पेटी काढलाय, त्याच्या वेळी वेगळं ऑर्केस्ट्रेशन केलं त्या गाण्यांना पोहोचवलं. शब्द तेच आहेत, चाली त्याच आहेत. इतके सगळे गायक तुम्ही एकत्र आणले, काय आव्हान होतं नेमकं? आव्हान गायकांना एकत्र आणणं माझ्यासमोर कधीच नव्हतं, कारण सगळेच मित्र आहेत आणि सगळ्यांवरतीच मनापासून मी प्रेम करतो. म्हणजे शंकरजींवरती तर करतोच. सोनू निगम माझा अत्यंत आवडता गायक आहे, आपल्या सगळ्यांचाच आवडता गायक आहे. शौनक, आनंद, राहुल, महेश ही मित्रमंडळी अशी आहेत बेला की ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात क्लासिकल आणि नाट्यसंगीत आलं. त्यामुळे ते हक्काचे आहेत. अवधूत गुप्ते सारखा माझा एक अत्यंत लाडका गायक, तोही मराठीतला फार अत्यंत गुणी गायक आहे. किंवा आर्या आंबेकर जी नव्या पिढीची अत्यंत उभरती हुई गायिका. कृष्णा बोंगाणे, राशिद खान साहेब यांचे शिष्य, जसराज जोशी, ऋषिकेश बडवे, श्रीनिधी घटाटे, प्रतिभा सिंग बघेल, शंकरजींचा मुलगा शिवम महादेवन ज्यांनी कट्यारमध्ये पण गाणं गायलं होतं आणि तो याही चित्रपटात आहे. त्यामुळे हे सगळे माझे प्रेमातली माणसं आहेत. त्यांना एकत्र आणणं हे आव्हान कधीच नाहीये. गाणं आपल्याला हवं तसं करणं हे आव्हान होतं, पण शंकरजींसारखा माणूस असतो तर तो तुम्हाला तुमचं आव्हान अगदी सोपं करून टाकतो. तर असं वाटलं तर बेला शेंडेंची पण काही एंट्री होते की कदाचित पुढच्या पिक्चर मध्ये ती दिसेल. तुम्ही 10 जानेवारीला चित्रपट बघून तुम्हाला एक सुखद धक्का नक्की मिळेल. म्हणजे अंदाज बरोबर आहे. तुम्ही बघा ना, मी काही सांगत नाही, सुखद धक्का नक्की मिळेल. वैद्य तू काय सांगशील? नेमकी अनुभव ठीक आहे तू कथित केला, तुझं पात्र नेमकी तुला ते पात्र करताना स्वतः काय बदल करावे लागले की आतापर्यंत तुझे कॅरेक्टर केले, सोबत बरोबरच तर 1-2 चित्रपट तू केले, परंतु वेगळं काय तुला नेमकी करावं लागलं, त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागला? वेगळं म्हणजे मला तर असं वाटतं मुळात एक आपल्याकडे परिकथा साकारण्यासाठी तो म्हणाला तसा रेफरन्स पॉईंट काहीच नाहीये. त्यामुळे मला माझ्या लेखक दिग्दर्शकांच्या फळीवरती विश्वास ठेवणं सगळ्यात आधी गरजेचं होतं. कारण त्यांनी ज्या पद्धतीने हे पात्र पाहिलंय आणि लिहिलंय ते मला प्रामाणिकपणे सादर करता आलं पाहिजे, हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण माझ्यासाठी माझ्या डोक्यात असलेली भामिनी कदाचित नाटकातली असू शकेल किंवा आता बालगंधर्व चित्रपटात सुबोध भावे यांनीच भामिनी साकारली होती संगीत चा प्रवेश करताना. त्यामुळे ते सगळं बाजूला ठेवून ते सगळं पुसून ह्या चित्रपटासाठी, ह्या परिकथेसाठी तयार झालेलं भामिनीचं पात्र नेमकं काय आहे हे समजून घेणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. आणि अर्थातच तुम्ही म्हणालात तसं मी सुबोध दादाबरोबर आधी पण काम केलंय, पण दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच काम करत होते. परंतु मला असं वाटतं की तो माणूस आणि कलाकार म्हणून इतका परिपूर्ण आहे की त्याच्या नजरेपुढे आलेली व्यक्तिरेखा आणि ते विश्व हे त्याने इतक्या उत्तम पद्धतीने आमच्या समोर उभं केलं की आम्ही त्या विश्वाचाच भाग आहोत हे आम्हाला शूट सुरू करायच्या आधीच पटलेलं होतं. आणि त्यात अर्थात आमचे कॉस्ट्युम डिझायनर नचिकेत बर्वे, मेकअप डिझायनर्स, त्यांनी ज्या पद्धतीने हा लुक डिझाईन केलाय, जेव्हा तुम्ही हे वेश परिधान करता तेव्हा तुम्हाला परिकथेत गेल्यासारखं वाटतच होतं. म्हणजे स्वतःला आरशात पाहिल्यानंतर मला मी भामिनीच वाटत होते, मला वैदेही सापडलीच नाही त्या सगळ्या प्रवासात. आणि मी म्हटलं तसं अर्थात सुबोध भावे यांचं मार्गदर्शन होतंच की कशा पद्धतीने ही भूमिका साकारायची. या भूमिकेत वेगळ्या काही गोष्टी मला एक्सप्लोअर करता आल्या. मी कधी ऍक्शन केली नव्हती आधी. हार्नेस वगैरे लावून ऍक्शन करणं हे माझ्यासाठी पहिलीच वेळ होती, पण मला करायला खूप मजा आली. कारण अर्थात आमचे ऍक्शन मास्टर सुद्धा PK मास्टर म्हणून जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं बांधलं होतं ते करायला मला खूप मजा आली. आणि मला मुळात मी कथक डान्सर असल्याचा या सगळ्याला फायदा झाला. कारण नाही म्हटलं तरी ऍक्शन सिक्वेन्सेस सुद्धा एक कोरिओग्राफीच असते किंवा त्याला एक विशिष्ट तुमच्या शरीरातली लय लागते आणि ती नाचामुळे थोडीशी अवगत असल्यामुळे मला ते सगळं
करणं जास्ती सुखद झालं. सोपं झालं असं मी नाही म्हणणार, पण ते जास्ती सुखद झालं. मग घोडस्वारी पण शिकायला लागली थोडीफार. त्यामुळे नवीन गोष्टी खूप करायला मिळाल्या या सिनेमाच्या निमित्ताने, जे एरवी आपल्याला कथानक असं नसलं तर एक्सप्लोअर फारसं करायला मिळत नाही. पण ही परिकथा असल्यामुळे लार्जर दॅन लाईफ ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही स्वतः स्वप्नरंजन करता अनेकदा आणि प्रवेशक करायला मिळत नाही, त्या या सिनेमाच्या निमित्ताने मला करायला मिळाल्या. सोबत खरं तर तू एक उत्तम गुणी कलाकार आहे, त्यात शंका नाही. आम्ही अनेक वर्षापासून तुला बघतोय, पण तरी तू दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना तुला असं नाही वाटलं की तुझ्या जागी तू कोणाला बघितलंस नाही ऍक्टर म्हणून त्या ठिकाणी, की सपोज तुला नसतं करायचं तर कोण या ठिकाणी शूट झालं असतं असं? नाही, मला मी सांगतो तसं की मला करायचंच नव्हतं काम, मला फक्त दिग्दर्शनच करायचं होतं. तेच विषय. पण आमच्या निर्मात्याने हट्ट धरलं की तुम्ही काम करणार नसाल तर आपण चित्रपटच नको करूया. आणि मग निर्मात्याने जर इतका विश्वास दाखवलाय, त्यांनी जर असा हट्ट धरलाय, तर माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. आणि अजून एक सांगा ना, दिग्दर्शकाच्या डोक्याला ऑलरेडी 7 कलाकारांना सांभाळायचं, त्याच्यात आठवा अजून एक नवीन कलाकार, त्याच्याही तारखा सांभाळा, त्याचंही सगळं सांभाळा. तर मी सेटवर 24 तास असणार आहे, त्यामुळे एका कलाकाराचे नखरे मला कमी सांभाळायला लागले. तेवढा वेळ वाचलो. आणि मग याच्या पुढे काही सोशल विषयावर काही चित्रपट यायचं आहे का डोक्यात? का जे आतापर्यंत तुमचे जे काही पिक्चर्स आलेत ते बऱ्यापैकी म्हणजे संगीतावर आधारितच होते, पण बरेचसे सोशल विषय पण, आणि तुमच्याकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत लोकांच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या, का लोक तुम्हाला ओळखतात का काय तुमचं सोशल हे काय, तर काही असं वेगळं डोक्यात प्लॅन आहे का की भविष्यामध्ये कुठला तरी वेगळा विषय घेऊन आपण चित्रपट तयार करूया? मला असं वाटतं की तुम्हाला जर समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन समाजातल्या अशा घटकांसाठी मदत करा ॲज अ पर्सन, एक सुबोध भावे म्हणून, जे तुम्हाला मनापासून करावं असं वाटतं. मला चित्रपट बनवायचा आहे तर तो मी चित्रपट म्हणून साजेसा, जिथे लोक बघायला येतील असाच बनवेल. याचं कारण मराठीमध्ये ते लाड मला परवडत नाही. माझ्या चित्रपटाचं बजेट कमी आहे. माझा निर्माता त्याचं घर घाण ठेवून, बँकेचं लोन घेऊन, प्रसंगी त्याच्या बायकोचे आईचे दागिने घाण ठेवून त्या चित्रपटासाठी पैसे लावतो. त्याची साधी अपेक्षा ही असते की तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे किमान घातलेले पैसे तरी त्याला परत यावे, किंवा लॉस झाला तरी तो इतका नसावा की त्याचं घराघरात तो उठून जाईल. आणि मी सगळ्यात पहिला विचार कायम माझ्या निर्मात्याचा करतो, कारण तो पैसा लावत असतो, पैसा त्याचा आहे. आणि मी प्रयत्न असा करतो की माझ्या चित्रपटात पैसे घातल्यानंतर त्याला लॉस नक्की नाही होणार. त्याचा चित्रपट शेवटपर्यंत जाईल, लोकांपर्यंत पोहोचेल, त्याच्यातनं त्याला पैसे मिळतील की जेणेकरून पुढचा एखादा चित्रपट करण्याची त्याची ताकद वाढेल. आणि असं जेव्हा सातत्याने होईल तेव्हा जर मी त्याला म्हटलं की सर आता जरा हा एक ह्या घटकासाठी आपण एखादा चित्रपट करूया, तर तो माझ्या हट्टाला मान देईल. आणि आपल्याकडे काय झालंय, सोशल चित्रपट करायचा बाबुलबुवा इतका मराठी निर्मात्यांच्या गळ्यात घातला आहे की त्या चित्रपटांना अवॉर्डच्या पलीकडे काही मिळत नाही. ना ज्यांच्यासाठी तो चित्रपट केला त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ना तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, आणि जे बदल घडावेत अशी निर्मात्या, लेखक, दिग्दर्शकांची इच्छा असते ते घडतही नाही. पण तुम्ही जर उत्तम कथा मांडलीत, उत्तम गोष्ट मांडलीत, आणि गोष्टीत तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे, जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे, तो नकळत जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक इतका हुशार नक्की असतो की तो चित्रपटातून तुम्हाला जे म्हणायचं ते घरी घेऊन जातो आणि शहाणा होतो. त्यामुळे ही जी अतिरिक्त जबाबदारी प्रेक्षकांनी किंवा जी सिनेमाच्या गळ्यावर बांधली ना, ही पहिल्या आधी बाजूला काढून ठेवली पाहिजे. चित्रपट हे डॉक्युमेंटरी नाही. तुम्हाला सोशल मेसेज द्यायचा त्याच्यावरती डॉक्युमेंटरी असतात. चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे, मन आणि त्याचं रंजन. त्यामुळे लोकांना शहाणं करणं हे चित्रपटाचं काम आहे. शहाणपणा शिकवणं हे चित्रपटाचं काम नाही. शहाणपणा शिकवायला आपल्याकडे खूप घटक आहेत समाजात, सातत्याने शहाणपणा शिकवत असतात. चित्रपटाने लोकांना मित्रासारखं शहाणं केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी काही अनेक चित्रपटांत कामं केली. अगदी आम्ही असो लाडकेसारखा चित्रपट असेल की ज्याच्यात अभिरामनी ही जी ज्यांना आपण विशेष मुलं म्हणतो, गतिमंद मतिमंद, आता त्यांना असं म्हणत नाही, त्यांना आपण विशेष मुलं असं म्हणतो, तर ती मुलं आणि एक सामान्य घरातनं आलेला सर्वसामान्य समजला जाणारा मुलगा, अशा दोघांची सांगड त्यांनी त्या चित्रपटात घातली होती. आणि त्यांचं जगणं किती अवघड आहे, त्यांचं पालकत्व करणं किती अवघड आहे हे त्याला त्याच्यातनं मांडायचं होतं. पण मुळात अभिरामची गोष्ट सशक्त होती, आणि ती गोष्ट सशक्त असल्यामुळे त्या चित्रपटाने
जो अशा मुलांकडे, अशा पालकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदललेला मी बघितलाय. त्यामुळे चित्रपटाची ताकद मला माहिती आहे. पण अभिरामनी जर आता यांचे प्रॉब्लेम मांडूया म्हणून चित्रपट केला असता तर तो नक्की पोहोचला नसता. अभिरामने एक सुंदर कथा घेतली, त्या कथेत महत्वाची पात्र म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना आणलं आणि मग त्यांनी चित्रपट केला. त्यांनी जर सामाजिक चित्रपट असं डोक्यात ठेवून केला असतं तर त्या चित्रपटाचं काही घडलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर एखाद्या समाजातल्या गोष्टीविषयी अत्यंत मनापासून काहीतरी मांडावं असं वाटतं, जरूर मांडा, पण ते गोष्टीच्या स्वरूपात मांडा. आपल्याकडे सुद्धा आपण हिसाबनीती वाचतो, आपण जसं मी चांदोबाचा उल्लेख केला तसं आपण वाचतो. एक आटपाट नगर असतं, त्या नगरात एक गरीब हे असतो, असं सगळं सांगतात आणि सगळ्यात शेवटी या गोष्टीतनं काय घ्यायचं त्याचं तात्पर्य सांगतात. तर मला असं वाटतं त्याच्यात आपण ते का वाचतो, कारण त्याला गोष्ट असते आणि मग तुम्हाला तात्पर्य सांगायला लागत नाही. प्रेक्षक हुशार असतात, त्यांना माहिती असते या चित्रपटात तुम्ही काय घेतलं. तर उगाच तुम्ही प्रेक्षकांना गृहीत धरून त्यांच्यासमोर काहीतरी तुमचं काहीतरी मांडू नका. त्यांना गोष्ट सांगा, ते हुशार आहेत, ते बरोबर घेतील तुम्हाला जे म्हणायचं ते. सर भाषेबद्दल काय सांगाल? त्याचं श्रेय तुमच्या प्राजक्त देशमुखचं, नाशिकच्याच लेखकाचं. काय होतं, मराठी भाषा मला 2025 मधल्या मराठी माध्यमात न शिकणाऱ्या अशा मराठी प्रेक्षकांपर्यंत न्यायचे. आधीच मराठीची बोंब आहे, त्याच्यात ते मराठी भाषा सोडून इतर सगळ्या भाषेतले चित्रपट बघतायत, सगळं बघतायत. आता मी एक अत्यंत त्यांना न कळणारी जर भाषा त्यांच्यासमोर आणली तर जो येणारा प्रेक्षक आहे तोही येणार नाही. त्यामुळे भाषा मला मराठीच ठेवायची आहे. भाषा मला अशी वाटली पाहिजे की ती जुनी आहे पण जुनाट नाहीये, बोजड नाहीये, ती पटकन कळेल, तुम्हाला अर्थ कळेल, शब्द कळतील आणि तरी सुद्धा तुम्ही प्रवाही राहाल, अशी भाषा मला वापरायची होती. त्यामुळे ते खूप ट्रिकी काम होतं. पण मला असं वाटतं की प्राजक्त सारखा एक अत्यंत हुशार आणि आजच्या पिढीची भाषा समजणारा लेखक माझ्या बरोबर होता, म्हणून ती गोष्ट मला सत्य झाली. पण चांगल्या प्रकारे हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि अशी म्हणजे लोकांना बघता येणार नाहीत असे अजिबात सेंटर्स नाहीत. मला असं वाटतं लोकांना सगळीकडे हा चित्रपट उपलब्ध असेल. भरपूर शोज ह्याला आहेत एवढं आता मला नक्की सांगू शकतो. किती शोज आहेत ते मला माहित नाही. शुभेच्छा तुमच्या चित्रपटाला. धन्यवाद. तुम्ही आता आलात, आता तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही गोष्ट अजून पोहोचवा.